कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा, आणि परमार्थ करत असताना पूर्वजांनी जी प्रथा आणि परंपरा ठेवलेली आहे त्याची जपणूकही कशी झाली पाहिजे हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे। तसं पाहिलं तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये परंपरेनुसार हा चातुर्मासाचा काळ चालू आहे। या चातुर्मासाच्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार आपण साजरी करत असतो, आणि त्यात विशेष करून हा श्रवण मास, हा श्रवण मासाचा श्रवण हा महिना मास कसा पडला तर तो सूर्यापासून जे ग्रहमान असतात, जे नक्षत्र असतात, जे वायुमंडलामध्ये ते फिरत असतात, स्वतःभोवती सूर्याभोवती फिरता फिरता या काळामध्ये पृथ्वीच्या जवळ हा श्रवण नक्षत्र आलेला असतो। म्हणून त्यापासून पूर्वाधीपासून पूर्वजांनी जी प्रथा, जे काय नाव दिलेले आहे ते श्रवण मास म्हणून आपण हे श्रवण मास आपण साजरा करतो। या श्रवण मासामध्ये विविध प्रकारचे खेळ असतात, विशेष करून महिलांचे सण मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरे आपण करत असतो। आता आपण पाहिलात नागपंचमी झाली, त्याच्यानंतर हा आजचा सगळ्यात पवित्र असा दिवस तो रक्षाबंधनाचा दिवस, सगळ्यात पवित्र असा दिवस आहे। रक्षाबंधनाचा दिवस, या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणतो। कोकणामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तसं पाहिलं तर आज पाऊस वरुण राजा आज थांबतो, म्हणून कोकणातील बांधव या पौर्णिमेला नदीला, ओढ्याला, समुद्राला, खाडीला असे ओटी भरतात, म्हणजे आमचं उद्योग व्यवसाय परत चालू होऊ द्या, मासेमारी आमचा उद्योग आहे तो परत चालू होऊ द्या, देवा समुद्रा आम्हाला तुझ्या ओटीत घे, आम्हाला आशीर्वाद दे, म्हणून ते नारळ अर्पण करत असतात। तशी प्रथा आहे घाटावर आपल्याकडे। तसं पाहिलं तर खूप मोठा हा उत्सव अनादी कालापासून चालत आलेली प्रथा आहे। ते रक्षाबंधनाचा, रक्षाचा अर्थ की जो राखण करतो, तो म्हणजे राखण करणारा, की म्हणजे बंधनं, दोरी, ज्याला रेशीम दोरी म्हणतो आपण, तशा पद्धतीनं हा आपल्या संस्कृतीमध्ये हा नाव पडलेला आहे। तो प्रत्येक भाऊ बहिणीकडनं राखी बांधून घेत असतो। ही आजच प्रथा नाही आहे, प्रभू रामचंद्रापासून महाभारतापासून सुरुवात आहे। महाभारतामध्ये सुद्धा कुंतीनं अभिमन्यूला राखी बांधली होती असं नोंद आहे। त्या काळात सुद्धा जेव्हा अभिमन्यू फसला चक्रव्यूहामध्ये, तेव्हा त्याच्या हाताचा सूत जो होता, सूत जे बांधलेलं होतं कुंतीनं, ते त्या दिवशी नव्हतं, म्हणून तो अभिमन्यू फसला। म्हणून बहिणीचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद, आजोबाचा आशीर्वाद, आजीचा आशीर्वाद, नातीचा आशीर्वाद, कोणी कोणाला बांधावा हा बंधन नाही,
पण रक्षणकर्ता असावा, राखण करणाऱ्याला आपण राखी बांधतो, म्हणून तो कुणाला बांधावा हा नियम नाही. पूर्वीच्या काळामध्ये वत्रासुरांनी युद्धामध्ये इंद्राला हरवलं होतं. हरवत असताना हा निराश होऊन घरी आला आणि घरी आल्यानंतर शचीनं म्हणजे इंद्राच्या पत्नीनं स्वतःच्या पतीला ती राखी बांधली आणि तिला सांगितली आपला विजय होणार आहे, आणि तिनं कुंकवाचा टिळा लावला आणि तुमचा विजय होणार आहे हे आशीर्वाद दिल्यामुळं एक प्रकारचं हुरूप आला, एक जोश आला, एक ताकद आली आणि तो युद्धामध्ये गेला आणि वत्रासुराला हरवला. ही आमच्या एका दोरीमध्ये ताकद आहे, आमच्या रेशीम धाग्यामध्ये एवढी ताकद आहे की पूर्वीच्या काळामध्ये अनेक युद्ध व्हायचे. युद्धाच्या काळामध्ये सुद्धा असं अनेक ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की कुंतीचा उदाहरण असो, शचीचा उदाहरण असो. असंही उदाहरण आहे जेव्हा मोगलांनी आपल्या हिंदुस्थानावर आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर जेव्हा अनेक राजे आपापसात भांडत होते, या भूमीवरचे अनेक राजे आपापसात भांडत होते, हे भांडण थांबावं म्हणून कर्णावती, जयपूरची कर्णावतीनं हुमायूनला राखी बांधली होती असं थोडासा उल्लेख आढळतो. म्हणजे राखीमध्ये काय ताकद आहे, राखीमध्ये एक प्रेरणा आहे, बंधू बहिणीचं प्रेम, आणि समजून घेतला तर पूर्ण आयुष्याचं एक सार्थक आहे. अनेक लोक आपण जर जनरल विचार केला, एक व्यवहारातला विचार केला, तर या कलियुगामध्ये मला तर असं वाटतं प्रत्येकाने थोडंसं जिभेला पण राखी बांधून घ्यावी. असं मला वाटतं की खोटं बोलणार नाही, मिसरी लावणार नाही, आपण दारू पिणार नाही. ज्या तोंडाने दारू पितो, ज्या तोंडाने पवित्र असा ईश्वराने आपल्याला हे वाणी दिलेलं आहे, जीभ दिलेला आहे, त्या जिभेलाच आपण राखी बांधलं तर आजपासून जीभसुद्धा तुम्हाला खोटं बोलू देणार नाही. लक्षात ठेवा, ही तुमची मानसिकता तुम्ही ठेवलं पाहिजे. तुमची नजर पाहताना दृष्टिकोन जो आपला भाव आहे मनातला, की नुसत्या नजरेवरनं वाद होऊ शकतो, नुसत्या नजरेवरनं मोठा कल्लोळ होऊ शकतो, संशय निर्माण होऊ शकतो. म्हणून ह्या पापण्याला सुद्धा आपण बाबा काहीतरी बंधन केलं पाहिजे. हे बंधन आपण केला तर माणसाला मनुष्य म्हणून जगता येईल, एका मातेला माता म्हणून जगता येईल, एका पत्नीला पत्नी म्हणून जगता येईल. ह्याचं एकमेव माध्यम आहे आज आपण निर्णय घेण्याचं माध्यम आहे. बघा पूर्वीसुद्धा एक अशी गोष्ट आहे, सिकंदर राजा होता, बादशाह सिकंदर. तो सम्राट होता, तो संपूर्ण देश संपूर्ण विश्वावर राज्य करत होता. असं म्हणतात की त्याच्या काळामध्ये सुद्धा सूर्य मावळत नव्हता, म्हणजे जिथं जाईल तिथं सूर्य त्याचा असायचंच कायम. तर तो आक्रमण करत करत भारतावर यमुना नदी काठी आला आणि आल्यानंतर त्यांनी पुरू राजा होता आपल्या देशामध्ये, एक पुरू राजा, त्याचं नाव होतं पुरू. त्या राजाचं छोटं राज्य होतं. त्या राज्यावर त्या सिकंदराने सर्व राज्य जिंकला, पण पुरू राजा का ताब्यात येत नव्हता. पुरू राजा असा गनिमी काव्यांनी राज्य करत होता. त्याच्याकडं शूरवीर असे सरदार होते, सैनिक होतं. राज्य छोटंसं होतं पण धर्मप्रिय, न्यायप्रिय, नीतिप्रिय असं राज्य असल्यामुळं अनेक संतांचा त्याला आशीर्वाद होता. मग सिकंदराने विचार केला, सिकंदराच्या गुप्तहेरने पुरू राज्यामध्ये गुप्त पद्धतीनं माहिती काढली की याच्यावर कब्जा काय केला पाहिजे, कसा ताबा घेतला पाहिजे, कसा युद्ध लढला पाहिजे. तेव्हा त्या गुप्तहेराने सिकंदराला जाऊन सांगितलं की आपण पुरू राज्यावर राज्य करू शकत नाही किंवा त्याला आपण हरवू शकत नाही. ह्याचं एकमेव कारण आहे की प्रत्येक तिथं 5 वर्षाच्या पुढचा बालकसुद्धा हा शूरवीर आहे, एक कन्यासुद्धा, त्या राज्यातली एक स्त्रीसुद्धा एक शूरवीर आणि लढावी आहे. तर ह्याला काय केलं पाहिजे. कित्येक वर्ष गेला, तो अनेक गुप्तहेर सोडायचा, पण तो त्यांच्या गुप्तहेराने त्याला निरोप दिलं की आता येणारा सण हे रक्षाबंधनाचा सण आहे आणि हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र असा सण मानला जातो. आणि या सणामध्ये बहिणींना भावाला राखी बांधायची असते
आणि भावाने बहिणीचं कुंकवाचं रक्षण करायचं असतो. कशाचं रक्षण करायचं असतं? बहिणीच्या कुंकवाचं रक्षण करायचं असतो. असा हा सण आहे. आणि सण ह्या सणामध्ये आपल्याला काय करता येतं का, हे जेव्हा गुप्तहेर आणि सिकंदर जेव्हा संवाद साधत होते, हे संवाद साधत असताना त्या सिकंदराची पत्नी होती तिथं. सिकंदर बादशाची पत्नीनं हे ऐकली आणि ऐकल्यानंतर तिनं ताबडतोब वेश बदलली. वेश बदलून त्या पुरू राजाच्या राजधानीमध्ये प्रवेश केली. इकडे पुरू राजाने जाहीर केला होता की सर्वसामान्य महिलांना सुद्धा मला येऊन राखी बांधता यावं, महिलामध्ये येताना कुठल्याही नारीला अडवू नका, असं त्यांनी दौंडी पेटवली होती. कुठल्याही महिलांना अडवायचं नाही. तेव्हा ही महिला, परदेशी महिला, एक मुस्लिम महिला, ती आत शिरली आणि आत शिरून राजधानीमध्ये गेली. आता त्यांनी आदेश दिला होता राजाने की कुठल्याही महिलांना अडवायचं नाही. या एका विषयावर ती महिला आत शिरली, पुरू राजापर्यंत पोचली. आणि पुरू राजापर्यंत पोचल्यानंतर पुरू राजाने ओळखलं ह्याच्यामध्ये एक परदेशी महिला आहे. पुरू राजाचे गुप्तहेर होते. प्रत्येक जर शंका संशयित महिला असेल त्याच्यामागे संशयित गुप्तहेर महिलासुद्धा त्याच्याबरोबर असायच्या, कुठल्या हालचाली होऊ नये म्हणून. तेव्हा ती महिला जेव्हा पुरू राजासमोर आल्यानंतर पुरू राजाने विचारलं की आपण राखी बांधण्याचा निर्णय घेतलात तर त्याच्या पाठीमागचा हेतू काय? तर हेतू काही नाही आहे, आता युद्ध होणार हे अठळ आहे. पुरू राजाने ओळखलं हे कोण आहे. तर पुरू राजाने सांगितलं की तुझी इच्छा काय? तेव्हा त्या मातेने सांगितलं, त्या सिकंदराच्या पत्नीनं सांगितलं की युद्ध होणार हे अटळ आहे. युद्धामध्ये कोण हारल कोण जिंकल मला माहीत नाही. यदा कदाचित तुमचाही विजय होऊ शकतो किंवा माझ्या पतीचाही विजय होऊ शकतो, पण माझा कुंकवाचा दही मला पाहिजे म्हणून तुमच्या हातात राखी बांधते, असं सांगून तिनं राखी बांधली. जेव्हा राखी बांधून गेली, सिकंदराने आक्रमण केला पुरू राजावर. युद्ध मोठ्या प्रमाणात झालं. कित्येक दिवस युद्ध चालू होता, कारण आपलं सैन्य कमी असला तरी एक गनिमी कावा, एक गनिमी काव्याने युद्ध करत होते. आपल्या लोकांना युद्ध दीर्घ काळापर्यंत कसं लांबवायचं हे आपल्याला चांगलं माहीत होतं. त्यामुळे युद्ध करता करता आपल्या पुरू राजाच्या हत्तीनं त्या सिकंदराच्या जी काय रथ होता, रथाला त्याने ठोसा मारला आणि त्यात पुरू राजाच्या हत्तीच्या ठोशाने सिकंदर बादशाह खाली पडला. खाली पडल्यानंतर पुरू राजाने त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि छातीवर पाय ठेवल्यानंतर त्याच्या हातातलं हत्यार सुटले सिकंदराच्या. काही क्षण पापणी लवेपर्यंत त्यांचं मुडखं उडवलं असतं पुरू राजाने, पण तो चित्र आठवला की त्याच्या पत्नीनं काय मागितलं होतं, माझा कुंकवाचा धनी, माझा कुंकवाचा धनीचं रक्षण झाला पाहिजे. या एका क्षणामुळं त्यांनी त्याचं मुंडकं उडवलं नाही आणि तेवढ्यात दुसरं शत्रूंचं सैनिक आलं आणि ते पुरू राजाला बंदिवासात नेलं, त्याला जखडलं, त्याला बांधलं आणि बांधून जेव्हा घेऊन गेलं सिकंदर बादशाच्या समोर दरबारामध्ये घेऊन गेल्यानंतर तेव्हा सिकंदर बादशाने विचारलं की मी निवस्त्र होतो, माझ्याकडे शस्त्र नव्हता, खाली पडलो होतो, तुम्ही माझ्या छातीवर पाय ठेवला, मुंडकं उडवायला वेळ लागत नाही, काय क्षणात तुम्ही मुंडकं उडवला असता, पण तुम्हाला काय सोडलास? तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची संस्कृती सांगते की आपली पत्नीनं मला राखी बांधली की माझ्या कुंकवाचा धनी मरता कामा नाही. हे एका गोष्टीमुळं मी तुमचं मुंडकं उडवू शकलो नाही. ही आमची संस्कृती आहे. हे जगाला ज्ञान शिकवते. जगाचा पोशिंदा आमचा संस्कृती आहे. आमच्या संस्कृती अशी आहे ना, ही बंधनात अडकून ठेवते, सतत एकमेकामध्ये गुंता ठेवते. म्हणून आपण सुद्धा एक क्षणभर विचार करावा. मी आता मूळ मुद्द्यावर येत नाही की मला एवढं सांगायचं आहे, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एखादा दारुडा आहेच. एखाद्या दारुडाला भाऊ असेल, पती असेल किंवा कोणी दीर असेल, यांना आपण सांगू शकता, एक विनंती करू शकताय, तुम्ही मला राखी बांधा.
पण दारू सोडा, सगळ्यात वाईट अशी गोष्ट कुटुंबामध्ये घडता कामा नये. ह्याची जबाबदारी प्रत्येक महिलाची आहे. आपण सांगू शकता, पतीला सुद्धा सांगू शकता, मी तुला राखी बांधते, त्याच्या बदल्यात तुम्हाला ओवाळणी काय देणार, माझी ओटी काय भरणार, माझी ओटी दादा तू काय भरू नको, मला धन दौलत देऊ नको, संपत्ती देऊ नको, फक्त तुझे व्यसन जेवढे आहेत ना, व्यसन सगळे माझ्या पदरामध्ये टाक, एवढा जरी मागितला तर आपली संस्कृती नक्कीच, मला सांगतो, संस्कृती आपली नक्कीच टिकणार. आपल्या धर्मामध्ये मला सांगा किती दरिद्री यायला लागले, किती गरिबी यायला लागली, तुमच्या किती विज्ञान पुढे जाऊ द्या, विज्ञान अगदी आकाशाला गवसणी घालू द्या, पण इकडं आपलं पोट जळायला लागलंय ना. आपण पोट तिडकीनं कष्ट करायचा, केलेलं कष्ट सुद्धा अन्न सुद्धा खाता येत नाही काही कुटुंबामध्ये. उगाच पोकळवास आहे, पाटलाचं घर पोकळवास, काही कामाचं नाही. मग याचं कुठेतरी विचार करणार आहात ना. सणवार साजरे करायचं, चांगल्या चांगल्या साड्या नेसायचं, मोबाईल एक 25,000चा कोणीतरी भावा बहिणीला भेट दिली समजा, काय तुम्ही तेच करत बसायचं का. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक माझी तळमळ आहे आणि ही काळाची गरज आहे. हे केला तर आपली पुढची पिढी सुधारणार, नाहीतर सुधारणार नाही. आता हल्ली काय झाले तुम्ही पाहू शकताय. हल्ली असं झालं आहे की बहीण भावंडाचं सुद्धा जमाना. बाप घरामध्ये जेवायला लागलं ना, भाऊ पोरगा बाहेर बसतो, कुठंतरी कुठला तरी एखादा पुढारी येतो आणि कुठंतरी घेऊन जातो. पोरगा सकाळी उठतो 10-11 वाजता, आणि 10-11 वाजता उठलं की कुणीतरी हॉर्न वाजवत येतो आणि हा कसा बसा अंगावर पाणी घालून घेतो आणि बसतो त्याच्या गाडीत बसतो. तो जातो. आईला वाटतं माझा पोरगा तालुक्याला गेला आहे, माझा पोरगा पुढाऱ्याच्या गाडीत आहे, कुठेतरी बँकेत लागल, कुठेतरी सोसायटीत लागल, कुठेतरी कामाला लागल, कुठेतरी संस्थेत लावतील, हे आपण आशावर बसतो. पोरगं बोंबलत जातं, बाप नवरा हे सगळे बोंबलत जातात. हो, फुकटचे फौजदारे करतात. हे त्यांच्या गाडीत बसायचं, दिवसभर फिरायचं, त्यांना मोठे म्हणायचं, त्यांचे बॅनर लावायचे, त्यांचे पोस्टर लावायचे, त्यांच्या हंजे करायच्या, त्यांचे तळे उचलायचे, त्यांच्या सतरंज्या उचलायच्या, त्यांचे बुटं उचलायचे, त्यांचे बॅगा उचलायच्या. आणि संध्याकाळी पोर आई म्हणायची शेतावरनं कुठं आली, आमचं पोर म्हणलं तालुक्याला गेलंय, येईल, माझा नवरा बाहेर गेला पुढाऱ्याबरोबर, येईल घरी, म्हणून पाप बिचारे कष्ट करायचे. कालवण भाकरी कुठंतरी डालग्याखाली लपून ठेवू, कुठं कपाटात ठेवू, कुठं खच्यात ठेवू, पोरगा आल्यावर खाईल. मग पोरगं काय करायचं, मग लवकर आलं म्हणजे आई ओळखल म्हणून तो उशिरा यायचा. आई ओळखल म्हणजे हा लेझिम खेळतच यायचा, हा का पट्ट्या सरळ यायचा नाही, हा लेझिम खेळतच यायचा. आणि घरी आल्यानंतर ह्याला नीट चालता येत नाही, गाडीमध्ये कोणीतरी आणायचं आणि घराजवळ मग त्याला ते बाहेर ढकलायचं, त्या दारापर्यंत घेऊन जायचं धरून, दुसऱ्या कार्यकर्त्याने घेऊन जायचं, हे तुझं घर दाखवायचं. त्या घरामध्ये पट्टा कसा तरी यायचा आणि तसाच पडायचा. किती पोरं दाखवू तुम्हाला, मला सांगा. ग्रामीण भागामध्ये ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो चेअरमॅन आहे, तो आमदार आहे, तो खासदार आहे, तो जिल्हा परिषद सदस्य आहे, तो पंचायत समिती सदस्य आहे, तो पदाधिकारी आहे असं म्हणायचं आणि त्याच्या गाड्यात बसायचं. तो कुठंतरी धाब्यावर घेऊन जायचा, गोटभर पाजायचा, कुठंतरी 2 घास घालायचा आणि त्याला दारापडशी आणून सोडायचा आणि तो पोरगा तसाच पडायचा. सकाळी 11पर्यंत उठायचं नाही. आई पहाटे उठायची, बघायची जेवण तसंच राहतं, जेवण तसंच राहतं. आणि आईला वाटतं की आज आपण ताजी करून ठेवूया, म्हणून ती आई ताजी करते. आणि पोरगा काय करतो माहिती आहे का, आई लवकर शेताला जाते, पोरगा उशिरा उठतो आणि उशिरा उठल्यावर परत तिची तवा नशा उतरलेली असते. परत मग रोजचं ठरलेलं आहेच, मग आवाज गाडी गारापुढे आहेच. मग आपल्याला ही संस्कृती कधी संपवणार आहे तुम्ही. एक माझी भारतीय नारी आहे ना, एक घरातली एक नारी जर ठरवली, हे नक्कीच संस्कृती थांबल्याशिवाय राहणार नाही. आज राखी बांधताना प्रत्येकानं सांगितलं पाहिजे, एक माझी घरातली, एक माझी आई, एक माझी बहीण, एक माझी मुलगी, हीच ही संस्कृती थांबवू शकते. दुसरा कोणीही संस्कृती थांबवू शकणार नाही.
पण त्याच्या अगोदर त्या माऊलीनं पण स्वतःचं मिसरीचा डबा बंद केला पाहिजे ना. तिनं पण स्वतःच्या जेबाला राखी बांधून घेतलं पाहिजे ना. सुरुवात त्याच्यापासून केलं पाहिजे. त्या मोबाईलला पण राखी बांधलं पाहिजे. मोबाईलला म्हणलं पाहिजे आजपासून जे आवश्यक आहे तेवढंच मी बघणार आणि मोबाईल बाजूला ठेवणार. गरजेपुरतं वापरावं मोबाईल. मोबाईल वापरायला बंद नाही. ही काळाची गरज आहे. हे विज्ञान युग आहे आणि देश सगळं जग जवळ आलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्याचा विपर्यास करा, त्याचा दुरुपयोग करा, त्याचं नको ते बघा आणि नको त्या मार्गाला जा, आपली संस्कृतीला मुठमाती द्या. हे कधीही परवडणारी नाही. जग आपल्या संस्कृतीकडे निघालाय. जग आपल्या गीतेवर अभ्यास करतो. जग आपल्या भगवद्गीतेवर अभ्यास करतो. जग आपल्या ज्ञानेश्वरीवर अभ्यास करतो आणि आपण मात्र त्यांची तळी उचलायला हे नाही ते सवय लावून घेतो. हे थांबवायचं असेल. हे पर्व आहे, एक ऐतिहासिक घटना आहे. आज जागतिक आदिवासी दिवस आहे, लक्षात ठेवा. आज रक्षाबंधन, आज क्रांतिकारी दिवस आहे. आज 9 ऑगस्ट, लक्षात ठेवा. आज क्रांतिकारी दिवस आहे. आज क्रांतिकारी निर्णय घेणं गरजेचं आहे. ही क्रांतिकारी निर्णय आपण घ्यावा, हा संदेश घेऊन जावा. एक माऊली जी घराचे वाशे बदलू शकते तर 100 पुरुष बदलू शकणार नाहीत. एक नारी, झाशीची लक्ष्मी घ्या. तुम्ही कुठल्याही एक नारीचा इतिहास घ्या. आधुनिक नारीचं सुद्धा थोडंसं कल्पना करून विचार केलात, एक नारी जगावर विश्वराज्य करू शकते. आपली इंदिरा गांधीनं कित्येक वर्ष राज्य केलं होतं. कित्येक वर्ष राज्य केलं होतं. मग का आपण नाही करू शकत? एक माता शिवाजी महाराजांना घडवू शकते. परकीयांचं सत्ता असताना आता तर स्वकीयांचं सत्ता आहे. मग आपल्या घरातला एक शिवाजी घडवू शकत नाही तुम्ही? एक संभाजी घडवू शकत नाही? का घडवू शकत नाही? थोडंसं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. नुसतं धर्म बसून तुम्ही माळा जपण्याने देव पावणार नाही, अजिबात पावणार नाही. लोक म्हणत असतील महाराज खोटे सांगतात, कुणाचं खरं असेल त्याला माझ्यासमोर आणा, त्यांनी सांगावं माळा जपल्याने देव पावणार आहे. अजिबात पावणार नाही. जोपर्यंत तुमच्या मनातला देव जागा होत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा काहीच करू शकणार नाही. लक्षात ठेवा, ही संस्कृती, भारतीय संस्कृती नुसतंच माळा जपून बसण्यासाठी नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण उभा आहोत. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्या पाठीशी आहे. अनेक देवसुद्धा अवतार घेतले पण तलवार घेऊन आले. खंडोबाचं घ्या, जेजुरीच्या खंडोबाचं, पालीच्या, अनेक देव घ्या तुम्ही. देव देवी सुद्धा, महाराणी सुद्धा. हे नवरात्र साजरा करतो. सर्व देवीच्या हातामध्ये हत्यार आहेत. कुठं अहिंसा आहे? म्हणून या श्रावण मासातील सगळ्यात पवित्र असा मास श्रावण मास आहे. हे श्रावण मासाचा एक संदेश आहे की प्रत्येक सणवार आपण साजरा करत असताना त्याच्या पाठीमागे सुद्धा विज्ञान दडलेलं आहे. तो विज्ञानाचा जर अभ्यास केला तर आपलं कुटुंब सुखी होईल आणि आपण सुखी होऊ आणि जगसुद्धा सुखी होईल आणि आपली संस्कृतीसुद्धा आपल्याला जपल्याचा आपल्याला मोक्ष मिळेल.